पुरे झेंडे भिंडे ह्याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे. पुरा उद्ध्वस्त करून टाकले. हे बघा, अतिक्रमण, दुकान सगळं पाडले. हे दुकानापासून वडा अंतर आहे आणि हे पाडायचं काही काय हे नव्हतं, तरी पण साहेब लोकांनी हे पाडले. आणि शिवाय माझा मुलगा घरी नाही, बाहेरगावी कारणास्तव बाहेरगावी गेलेला आहे, त्यामुळं तो इथं नाही. ह्या मुलांनी सांगितलं की बा उद्यापर्यंत आम्हाला टायमिंग द्या, तर ते बोलले नाही नाही आजच पाडतो असं बोलले. किती पोलीस होते? काय 10-12 पोलीस होते. मी पण घरीच होते. जीसीपी होता ना? जीसी पण होता, 4-5 गाड्या जीसीपी होता. एकदम मला एक तर हातचं ऑपरेशन झालं, एक तर उभं राहत नाही. हा पोरगा हँडिकॅप आहे. जय भीम. सर्वांना जय भीम. सर्वांना जय भीम. आझादी. सर्वांना जय भीम. हडपसर भाजीपाला मार्केट या ठिकाणी आमचे बंधू या ठिकाणी झेंडे विकण्याचं काम करतात व पोटाची उपजीविका भागवतात. ते जळगावला आहेत. या दुकानाचे मालक आणि जळगावहून मला फोन आला, सरवदे साहेब आमच्या घरावरती आमच्या दुकानावरती अतिक्रमण झालेलं आहे. मग त्यांनी मला निरोप दिल्यानंतर मी या ठिकाणी पोहोचलो आणि बघतोय हे सर्व या ठिकाणी जीसीपीने सगळं तोडून फोडून टाकलेलं आहे. या ठिकाणी बरीचशी गोरगरिबांची नुकसान झालेली आहे. या त्यांची आई आहेत. हा मुलगा या ठिकाणी काम करतोय. हा मुलगा स्वतः हँडिकॅप आहे. मला वाटतं आत्ताच मी क्षेत्रीय अधिकारी ढवळे साहेबांशी बोललेलो आहे आणि ढवळे साहेबांनी मला उद्या आपण भेटायला या, आपण चर्चा करू असं मला सांगितलेलं आहे. तर माझी पुणे महानगरपालिका प्रशासनाला एवढीच विनंती आहे की असे जे गोरगरीब लोक आहेत या ठिकाणी रोजगार मिळवण्यासाठी कामधंदा करून खातात, अशा लोकांना सहकार्य करावं व त्यांना सर्वांनाच या ठिकाणी लायसन, पुणे महानगरपालिकेचे लायसन देण्याची व्यवस्था करावी आणि यांना दुकानाचे गाळे देण्याची व्यवस्था करावी. एवढंच बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम. जय.